टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जरंडेश्वर कारखाना, जरंडेश्वर साखर कारखाना याची मळी मिश्रित पाणी तसेच केमिकल युक्त पाणी, रासायनिक पाणी हे कुमठे नदीमध्ये, तिळगंगा नदीमध्ये येत असून जरंडेश्वर कारखाना ते जांभूळवाडा आणि जांभूळवाडा ते तिळगंगा नदी असं पाणी, दूषित पाणी, केमिकल युक्त पाणी कुमठे नदीतून कोरेगाव दिशेला जात असतं आणि त्या दूषित पाण्यामुळे होणारे नुकसान हे कुमठेकरांना, कुमठे ग्रामस्थांना भोगावे लागतात। तसेच कुमठ्या गावामध्ये मळयुक्त पाणी, रासायनिक पाणी आल्यामुळं 2 पाणी पुरवठा विहिरी तिळगंगा नदी काठी आहेत आणि त्या तिळगंगा नदीच्या काठी असल्यामुळं जे केमिकल युक्त पाणी, रासायनिक पाणी त्या विहिरीमध्ये जात असतं आणि तेच आम्हाला ग्रामस्थांना पिवं लागतं आणि त्याच्यामुळं साथीचे रोग बऱ्यापैकी कुमठ्यामध्ये वारंवार येत असतात। तसेच जे मळीचे पाणी आणि केमिकल युक्त पाणी जे जांभूळवाड्यातून तसेच तिळगंगा नदीतून वाहत असतं, त्याच्या कडेला जेवढे शेते आहेत त्याचं पोट खराब झाल्याचं दिसून येत आहे, तरी त्याची तपासणी कृषी विभागाने करून घ्यावी। तसं मी निवेदन पाणी तपासण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ यांना दिलेलं आहे। आत्ताच 29 तारखेला निवेदन देताना प्रदूषण महामंडळाला तर दिलेलंच आहे, तसेच कोरेगावमध्ये प्रांत ऑफिस, पोलीस स्टेशन तसेच आरोग्य विभाग यांनाही त्याचे एक प्रत दिलेली आहे निवेदनाची। तसेच कलेक्टर ऑफिसलाही एक प्रत निवेदन दिलेलं आहे, सिओनच्याकडेही एक प्रत मी दिलेली आहे, तसेच एसपीलाही दिलेली आहे, कोरेगाव पोलीस स्टेशनलाही दिलेली आहे। असे सर्वांना मी निवेदन एक प्रत दिलेली आहे, त्याची पोच मी घेतलेली आहे। तसेच कोल्हापूरलाही एसपीला पाठवलेलं आहे, प्रदूषण महामंडळाला पुण्यालाही एक प्रत पाठवलेला आहे। तरी पण आजपर्यंत सातारा प्रदूषण महामंडळ, अमोल सातपुते साहेब हे कोणतीही कारवाई जरंडेश्वर कारखान्यावर करत नाहीत। तरी पण आपण कोणतीही कारवाई न केल्यामुळं आम्हाला आज ही पत्रकार परिषद घ्यावी लागली। याच्यासाठी काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे आणि मळयुक्त पाणी आणि केमिकल युक्त पाणी कुमठ्यामधून बंद केलं पाहिजे आणि कुमठ्याच्या ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळणं बंद केलं पाहिजे। तसेच 4 दिवसामध्ये आपण याच्यावर कोणतीही कारवाई न केल्यास अर्धनग्न आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी स्वतः करणार आहे आणि याच्यासाठी मला ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये जे काही आंदोलन करेल आणि जे काही मळीच्या पाण्याविषयी कारवाई करेल त्याच्यासाठी बहुमताने, सर्व मतांनी मला एकमेव सांगितलेलं आहे की जे काही कारवाई करायचे, जे काय करायचे ते सरपंच या नात्याने तुम्हीच करायची असं मला ग्रामसभेनं दिलेलं आहे। एवढंच बोलतो आणि अजून एकदा सांगतो की उग्र असं आंदोलन आम्ही सोमवारपासून करणार आहोत। शासनाने यावर निर्णय घ्यावा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।